नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्र, तब्बल 6 वर्षांना आरटीओ एमएच्या 461 पदाची एवढी मोठी जाहिरात आली, राईट. भरपूर मोठी आहे. प्रत्येक कॅटेगरीला चांगल्या वॅकन्सीज आहेत. जनरलच्या वॅकन्सीज भरपूर चांगल्या आहेत. त्यामुळे आलेली गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. ही गोल्डन अपॉर्च्युनिटी सोडायची नाही. पूर्व परीक्षेची तुमची खूप चांगली तयारी चालली असेल, इग्नाइटचे रिसोर्सेस तुम्ही वापरत असाल अशी आशा करतो. आणि आपला जो फायनल सिलेक्शन आहे ते मुख्य परीक्षेच्या मार्कावर होणार. पूर्व परीक्षा क्लिअर करून तुम्ही मुख्य परीक्षेला येणार आणि त्यानंतर तुमचा मुख्य परीक्षेच्या मार्कावर फायनल सिलेक्शन होणार. फायनल सिलेक्शनच नाही तर सिलेक्ट झाल्यावर तुमचे प्रमोशनची सिनियरिटी सुद्धा ह्याच मार्कांवर ठरत असते. म्हणून मुख्य परीक्षेला चांगल्या प्रकारे टार्गेट करायचं. तुमचं सर्वांचं टार्गेट 250 प्लस मार्काचा असायला हवं. आता तुम्ही कट ऑफ विचारत जाऊ नका. आता फक्त हे विचारत जा की सर 250च्या पुढे कसं जाऊ, आणि तेवढ्या एनर्जीनं तुम्ही त्या 250 मार्कासाठी मार्गी लागलं पाहिजे. एक 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 सब्जेक्टचे व्हिडिओज आम्ही घेऊन येतोय. सध्या 2 आले, थर्मोडायनामिकचे 1 आले आणि त्यानंतर आपलं प्रोडक्शन इंजिनिअरिंग आलं. बघितला नसेल तर नक्की बघून घ्या. या पुढे सगळे टॉपिक वाईजचे व्हिडिओ तुम्हाला बघायचे म्हणजे बघायचे आहे. थोडा वेळ काढायचा, कारण पूर्ण सब्जेक्ट आम्ही त्यामध्ये तुम्हाला सांगू की याबद्दल काय करायचं आहे ते. तत्पूर्वी महाराष्ट्रात सर्वात तगडी चालणारी आरटीओ एमएची बॅच म्हणजे 2017 आणि 20 ला प्रचंड मोठं यश मिळालं. कोविड सारख्या एकदम विचित्र सिच्युएशन मध्ये सुद्धा आम्ही ची सर्व टीम, म्हणजे वाईट परिस्थिती, ते मला स्वतःलाही कोविड झालेला होता, राईट. आणि त्याच्या आदल्या दिवशी मी सेशन सुद्धा घेतलेले होते. कोविड होण्याच्या आदल्या दिवशी कुठेतरी झाला असणार आहे कोविड, माहिती नाही. त्यावेळेस काय सगळं असंच चालायचं, क्लिअर. तर 2017 असो की 20 असो, त्यामुळे आम्ही काय म्हणतो की आमचे 500 पेक्षा अधिक सिलेक्शन काय. 2017ला भरपूर चांगल्या वॅकन्सीज होत्या. पुन्हा 2020 ला जर केलं असेल मी, तर 2020 ला एवढ्या तर वॅकन्सीज नव्हत्या की मी 500 प्लस सिलेक्शन घेऊन येऊ. तर एवढे सिलेक्शन मी आले असतील अकॅडमीचे, राईट. तर काहीतरी कंटेंट चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांपर्यंत डिलिव्हर केलं गेलं असेल, ते या बॅचेस थ्रू तुमच्यापर्यंत कंटेंट डिलिव्हर करण्याचा प्रयत्न असतो. आरंभ 3.0 बॅच जी आपली ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही फॉर्मॅटमध्ये चालू आहे. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही फॉर्मॅटमध्ये आरटीओ एमएची बॅच चालू आहे, राईट. ऑफलाईन कुठे आहे तर संभाजीनगर, पुणे आणि नाशिक या 3 ठिकाणी पूर्व परीक्षेची बॅच चालू आहे. मुख्य परीक्षेची ऑफलाईन सध्या नाही, ऑनलाईन फॉर्मॅटमध्येच मुख्य परीक्षेच्या. महाराष्ट्रातली सगळ्यात तगडी टीम तुम्हाला प्रीला शिकवायला आहे. 8 सब्जेक्टसाठीचे 8 वेगवेगळे फॅकल्टी, त्यांच्या सब्जेक्ट मधले तज्ज्ञ लोक तुम्हाला तिथे शिकवायला. मुख्य परीक्षेला धनंजय सरांचे कंटिन्युअस मेंटॉरिंग सेशन्स राहतात, गायडन्स करत असतात. शिकवायची जबाबदारी आम्ही 3 लोक घेतो, मी, प्रतीक सर आणि तुषार सर. मी स्वतः 2 वेळेस युपीएससी इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे इंटरव्ह्यू देऊन आलो, राईट. गेट एक्झाम म्हणजे 10 वेळेस क्लिअर आहे. 2017 आणि 20 या दोन्ही बॅचेसला मी स्वतः शिकवलेलं आहे, राईट. प्रतीक सर एमव्हीआय आहेत, एएमव्हीआय म्हणून 2017 ला सिलेक्ट झाले. आता मोटर व्हेकल इन्स्पेक्टर आहेत. चांगला तगडा 2017 पासून आतापर्यंतचा आरटीओला, फक्त आरटीओच नाही तर मेकॅनिकलच्या सगळ्या रिक्रुटमेंटला आमची ही टीम शिकवत असते. तुषार सर 17 आणि 20 या दोन्ही वर्षे आरटीओ एमआय म्हणून सिलेक्ट झालेली, प्रॉपर माहिती असलेली या पदाची टीम तुम्हाला आहे. धनंजय सर स्वतः 2 वेळेस आरटीओ अधिकारी आहेत. 2 वेळेस सिलेक्ट झाले, 2011चं एक आणि 2017चं. अशा 2 वेळेस सिलेक्ट झाले. ओएनजीसी मध्ये 5 वर्ष जॉब केला, इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे इंटरव्ह्यू दिले, बाकी पीएसयू वगैरे भरपूर सरांनी सुद्धा क्लिअर केल्या. पण जी जिम्मेदारी एक मेंटॉरिंग सेशनची राहते ती सर पार पाडतात, आम्ही बाकी शिकवण्याची जबाबदारी पार पाडतो. आता येऊ आपला नेमका, तुम्हाला काय सांगितलं की हे टार्गेट असायला पाहिजे. महाराष्ट्रातलं पहिलं इग्नाइटच्या बुलेटचे मानकरी तुम्ही झाले पाहिजेत, यासाठीची तयारी करा. 2020 चा टॉपर, राईट. पहिला, दुसरा, तिसरा आणि हे सर्व लोक जे बाकी सिलेक्ट झाले ते, राईट. त्याचसोबत 2017चा पहिला टॉपर, त्यानंतर बाकी विद्यार्थी हे जे 2017लाही सिलेक्ट झालेले आहेत ते, यावेळेस तुमचा त्याच्यामध्ये सहभाग असावा. एक करेक्शन कुठलं आहे तर एमपीएससीची पहिली तारीख जी होती, लास्ट फॉर्म फिलअप करायची लास्ट डेट, आता ती एक्सटेंड होऊन तलाठीमुळे ती एक्सटेंड झाली. ओके, अंतिम दिनांक जो आहे 5 ऑगस्ट आहे. तलाठी आता ऍड झालं ग्रुप सी मध्ये, त्यामुळे ते वाढलं. बघा, हा तुमचा पूर्व परीक्षेचा सिलेबस आहे. पूर्व परीक्षेचा डिस्कस करत बसत नाही, फक्त दाखवायला तुम्हाला ठेवला. ओके, मुख्य परीक्षेत 150 क्वेश्चन 300 मार्काला 1.5 तासात तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत, राईट. आता हा आपला सिलेबस, मुख्य परीक्षेचा हा आपला सिलेबस आहे. तर तो मुख्य परीक्षेचा सिलेबस आपण आता डिस्कस करणार आहोत. इथं आहे. कुठं मी तेच शोधतो, कुठे गेणार बाबा तू पेन चेंज करायला, राईट. सगळ्यात पहिला टॉपिक
स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, ज्याचा सिलेबस आजच्या याला आपण डिकोड करणार आहोत, बघणार आहोत नेमका सिलेबस काय आहे, याच्यावर कशा टाईपचे क्वेश्चन्स येतात. एकदा डोक्यामध्ये आयडिया क्लिअर झाली ना, या सब्जेक्टवर अशा टाईपचे क्वेश्चन्स येतात, तेव्हा तो सिलेबस शिकायला जाताना तुम्ही तुमचं थोडंसं अटेन्शन राहतं की नाही या वेळेनं मला हे बघायचं, असे क्वेश्चन्स येतात. क्लिअर. मला बरेच वेळेस विद्यार्थी मी जेव्हा फॉर्म्युलेज घेत असतो, शिकवत असतो, त्यावेळेस त्यांचं कंटिन्युअसली चालू राहते, सर एवढे फॉर्म्युले. अरे मित्रा, त्या सब्जेक्टचा फॉर्मॅट थोडासा वेगळा आहे बाकी सब्जेक्ट पेक्षा क्वेश्चन विचारायचा. तो नेमका काय कसा आहे ते बघू आपण. बघा सिलेबस काय, तर सिंपल स्ट्रेस अँड स्ट्रेन एनर्जी आहे, त्यानंतर शिअर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट डायग्राम आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, प्रिन्सिपल प्लेन अँड प्रिन्सिपल स्ट्रेस आहे, स्लोप अँड डिफ्लेक्शन आहे, डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेस आहे, थेरीज ऑफ टॉर्शन आहे, त्याच्या अझम्पशन आहे, टॉर्शनल स्ट्रेसेस अँड स्ट्रेन्स आहे. क्लिअर. हा सिलेबस मध्ये दिला, याला थोडस साईडला लिहितो मी, राईट. साईडला लिहायला घेतला मी आता हा सब्जेक्ट. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या सिलेबस मध्ये सिंपल स्ट्रेस अँड स्ट्रेन, सिंपल स्ट्रेस अँड स्ट्रेन. मग यामध्येच आपण काय शिकणार आहोत, सिंपल स्ट्रेस अँड स्ट्रेन. स्ट्रेस काय राहतात, स्ट्रेस कुठल्या कुठल्या टाईपच्या स्ट्रेसेस राहतात, स्ट्रेस काय टेन्सर क्वांटिटी आहे, मग ते टेन्सर क्वांटिटी कुठली, इलास्टिक मॉड्यूल, यंग्स मॉड्युलस, पुन्हा त्यानंतर मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, पॉइझन रेशो काय असतं, यांचे एकमेकांसोबतचे रिलेशन्स काय असतात, बार इन सिरीज, बार इन पॅरलल्स काय असतं, राईट, कॉम्पोजिट बार काय असतं, हे सगळं आपण याच्यामध्ये बघणार आहोत. त्याचसोबत मेजर 2 आणखीन टॉपिक याच्यामध्ये आपण ऍड केले, ते एक म्हणजे थर्मल स्ट्रेसेस, आपण याच्यातच होतो, थर्मल स्ट्रेस पहिला टॉपिक, थर्मल स्ट्रेस दुसरा, पहिला टॉपिक तुमचा थर्मल स्ट्रेस झाला. त्यानंतर स्ट्रेन एनर्जी, हे पण यामध्ये शिकणार आहोत आपण, स्ट्रेन एनर्जी यामध्ये शिकणार आहोत. सिलेबस मध्ये स्ट्रेन एनर्जी डायरेक्टली दिली, थर्मल स्ट्रेसेस लिहिलं नाही पण त्याच्यावर क्वेश्चन्स येतात, इलास्टिक मॉड्युलस वगैरे सगळं शिकणार आहोत याच्यामध्ये. त्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ अ मटेरियल, राईट. मी इथं शिकवतो, नाहीतर सर मटेरियल सायन्स मध्ये शिकवतात, दोघांपैकी कोणीतरी एक आम्ही शिकवतो, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल किंवा मटेरियल सायन्स, दोन्हीपैकी एका सब्जेक्ट मध्ये हे कव्हर करून घेतलं जातं, राईट. त्यानंतर लगेच आपण येतो एसएफडी आणि बीएमडी राईट. या एसएफडी आणि बीएमडी मध्ये शेअर फोर्स डायग्राम अँड बेंडिंग मोमेंट डायग्राम, वेगवेगळ्या कंडिशन आहे. सिम्पली सपोर्टेड बीम काय राहतात, ओव्हरहँग बीम काय राहतात, कॅन्टिलिव्हर बीम काय राहतात, कंटिन्युअस बीम काय राहतात, प्रॉप कॅन्टिलिव्हर काय राहतं, रिॲक्शनचे कॅल्क्युलेशन करायचे, मग त्यानंतर शिअर फोर्स कसा कॅल्क्युलेट करायचा, बेंडिंग मोमेंट कशी कॅल्क्युलेट करायची, स्टँडर्ड काही कंडिशन आहे सिम्पली सपोर्टेड बीमच्या, कॅन्टिलिव्हर बीमच्या, राईट. सिम्पली सपोर्टेड बीम विथ यूडीएल, सिम्पली सपोर्टेड बीम विथ यूव्हीएल, युनिफॉर्मली वेरिंग लोड, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड, पॉइंट लोड, सिम्पली सपोर्टेड बीम विथ कपल्स, अशा वेगवेगळ्या त्याच्यामध्ये कॅन्टिलिव्हर बीम थ्री एंडला पॉइंट लोड, त्यानंतर यूडीएल वाला, यूव्हीएल वाला, कपल वाला, अशा वेगवेगळ्या कंडिशन्स आहेत. त्यानंतर हिंज काय राहते, सर्व काही याच्यामध्ये आपण बघणार आहोत. इंटरनल हिंज वगैरे काय असणार आहे, एसएफडी ड्रॉ कशी करायची, एसएफडी बीएमडी मध्ये व्हेरिएशन्स कसे होतात, राईट. एसएफडी बीएमडी पासून पुढे लोडिंग डायग्राम कशी करायची, हे सगळं आपण एसएफडी बीएमडी मध्ये करणार आहोत. त्याच सोबत आपल्याला मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंटचे फॉर्म्युले रटून ठेवावे लागतात. एक्झाम मध्ये बघा काही गोष्टी काढून घेणं पॉसिबल होतं, काही गोष्टी रटणच करावं लागतं, त्याला काहीच दुसरी ऑप्शन नाही. क्लिअर. त्यानंतर झालं चौथा टॉपिक तुमचा आहे बेंडिंग स्ट्रेसेस अँड शिअर स्ट्रेस, राईट. हे दोन्ही शिकणार आपण. बेंडिंगचं इक्वेशन सिग्मा बाय वाय एम बाय आय इज इक्वल टू ई बाय आर, हे इक्वेशन, याचे ऍप्लिकेशन्स सगळे, फ्लेक्झरल रिजिडिटी काय राहतं ते सर्व याच्यामध्ये आपण बघणार आहोत, राईट. कुठल्या बीमची स्ट्रेंथ काय राहते, युनिफॉर्म स्ट्रेंथ वाला बीम काय राहतो, राईट. बेंडिंग स्ट्रेसेसचं व्हेरिएशन कसं राहतं, त्याचे कॅल्क्युलेशन कसे करायचे, सब कुछ देखेंगे इसमें. क्लियर. त्यानंतर टॉर्शनल स्ट्रेस, याचाही फॉर्म्युला आहे सिग्मा बाय आर टी बाय झेड, राईट. जी थीटा अपॉन एल, हा फॉर्म्युला, याचे ऍप्लिकेशन सर्व काही आपण याच्यामध्ये बघणार आहोत. क्लिअर. त्यानंतर टॉर्शनल स्ट्रेसेसचं व्हेरिएशन काय राहतं, शिअर स्ट्रेस कशी ऍक्ट होते, टॉर्शनल शिअर स्ट्रेस. क्लिअर. त्यानंतर कुठं बेंडिंग टॉर्शनलचा डिफरन्स काय आहे, राईट. त्या याच्यामध्येही
बार इन सिरीज, बार इन पॅरलल, कॉम्पोजिट, भरपूर गोष्टी आपल्याला याच्यामध्ये बघायच्या. टॉर्शनल रिजिडिटी काय राहते, टॉर्शनल स्टिफनेस काय राहते, हे सर्व काय आपण या टॉपिकमध्ये बघणार. त्यानंतर बघा सिंपल स्ट्रेस अँड स्ट्रेस झालं, प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल झालं, एसएफडी बीएमडी झालं, बेंडिंग अँड शिअर स्ट्रेस झालं, टॉर्शनल स्ट्रेसेस झालं, प्रिन्सिपल स्ट्रेस. इम्पॉर्टंट टॉपिक आहे प्रिन्सिपल स्ट्रेस, राईट. प्रिन्सिपल स्ट्रेस काय असतं, मायनर प्रिन्सिपल स्ट्रेस, मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस, शिअर स्ट्रेस, प्रिन्सिपल स्ट्रेन, राईट. हे पण आपल्याला स्ट्रेन आणि स्ट्रेस प्रिन्सिपल मधल्या दोन्ही बघायच्या आहेत आपल्याला. मोर सर्कल काय राहतं, मोर सर्कल कसं बनवायचं राहतं, स्टँडर्ड वेगवेगळ्या कंडिशनला मोर सर्कल काय असतं, हे सगळं आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. त्यानंतर कॉलम अँड स्ट्रट, हे पण आहे. वेगवेगळ्या कंडिशन आहे, फिक्स ऍट बोथ द एंड, हिंज ऍट बोथ द एंड, वन एंड फिक्स, वन एंड हिंज, वन एंड फिक्स, वन एंड फ्री, अशा 4 वेगवेगळ्या कंडिशन आहेत ज्याच्यावर स्लॅन्डरनेस रेशो, राईट. या वेगवेगळ्या कंडिशन्स आहेत, या वेगवेगळ्या कंडिशन्सवर क्वेश्चन विचारले जातात. या वेगवेगळ्या कंडिशनवर क्वेश्चन आणि रेग्युलर असतं, म्हणजे 17ला होता, 20ला होता आणि आताही येणारच आहे. क्वेश्चन फिक्स येणार म्हणजे येणार या टॉपिकवर. क्लिअर. त्यानंतर हे प्रेशर वेसल. आता बरेच जण म्हणतील सर प्रेशर वेसल सिलेबस मध्ये लिहिलेलं नाही, पण मित्र तुम्हाला क्वेश्चन दाखवतो ना याच्यावर आलेला आहे, राईट. आपल्याला हे टॉपिक करणंच आहे. याच्यामध्ये लॉन्जिट्युडनल स्ट्रेस काय राहतात, सर्कम्फरन्शियल स्ट्रेस काय राहतात, स्ट्रेन काय राहतात, सिलेंड्रिकल, स्फेरिकल, या सगळ्या कंडिशनसाठी हा आपल्याला पूर्ण सिलेबस प्रॉपरली डिस्कस करायचा आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, क्वेश्चन कसे येतात बघा. याच्यामध्ये मॅक्झिमम क्वेश्चन जे येतात ते फॉर्म्युला ओरिएंटेड जास्त येतात. तुम्हाला बऱ्याच वेळेस एक्झाम मध्ये फॉर्म्युले विचारले जातात, छोटे छोटे न्यूमरिकल्स विचारले जातात, थेअरी तेवढी नाही. ओके, बऱ्यापैकी रिलेशन वेगवेगळ्या गोष्टींचे ते तशा टाईप मध्ये विचारले जातात. मी तुम्हाला क्वेश्चन पण दाखवतो. तत्पूर्वी आपण बघितलेला हा लिहिलेला सिलेबस आणि हा बघा सिलेबस. सिंपल स्ट्रेस अँड स्ट्रेन बघितलं आपण, स्ट्रेन एनर्जी बघितलं, शेअर फोर्स, बेंडिंग मोमेंट डायग्राम बघितलं, मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे ना, सेपरेट टॉपिक पण मी घेतो, पण त्या मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला सेपरेटली बघतो आपण. याच्यामध्ये बेंडिंग स्ट्रेस मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया घेतो आपण. मोमेंट ऑफ इनर्शिया, बेंडिंग स्ट्रेस घेण्याच्या अगोदर आपले काही लेक्चर मोमेंट ऑफ इनर्शियाचे होतात आणि हे एक्झाम मध्ये विचारलं जातं, याच्यावर क्वेश्चन्स येतात. पण हे टॉपिक मध्ये, या टॉपिक मध्ये बेंडिंग स्ट्रेस मध्ये मी हे कव्हर करून घेत असतो. मोमेंट ऑफ इनर्शिया आपले मागे लेक्चर झाले, त्याच्यामध्ये 3 लेक्चर मी मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला शिकवलेलं आहे. 3 लेक्चर मध्ये सर्व काही जेवढे फॉर्म्युले, सेंट्रॉइड काय असतं, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काय, सर्व काही, मास मोमेंट ऑफ इनर्शिया काय, एरिया मोमेंट ऑफ इनर्शिया काय, एकदम क्रिस्टल क्लिअर करून दिलेला आहे. क्लिअर. सो मोमेंट ऑफ इनर्शिया, त्यानंतर प्रिन्सिपल, प्लेन अँड स्ट्रेस, स्लोप अँड डिफ्लेक्शन झालं, डिफ्लेक्शन ऑफ बीम इथं लिहिलं गेलं, राईट. डिफ्लेक्शन ऑफ बीम लिहिलं नाही का, सॉरी मी विसरलो. डिफ्लेक्शन ऑफ बीम एक आहे, राईट. डिफ्लेक्शन ऑफ बीमच्या स्टँडर्ड वेगवेगळ्या कंडिशन, डिफ्लेक्शन ऑफ बीम, राईट. डिफ्लेक्शन ऑफ बीम कशाचं काढायचं आहे तुम्हाला, ओके. कॅन्टिलिव्हर बीम सब्जेक्टेड टू पॉइंट लोड, कॅन्टिलिव्हर बीम सब्जेक्टेड टू यूडीएल, कॅन्टिलिव्हर बीम सब्जेक्टेड टू यूव्हीएल, त्यानंतर सिम्पली सपोर्टेड बीम. म्हणजे जे काही आपण एसएफडी बीएमडी मध्ये ज्या ज्या स्टँडर्ड कंडिशन वापरतो ना, त्या सगळ्या स्टँडर्ड कंडिशनचं डिफ्लेक्शन कॅल्क्युलेट करायचं, स्लोप अँड डिफ्लेक्शन दोन्ही कॅल्क्युलेट करण्याचं काम आपण या टॉपिक मध्ये करतो. क्लिअर. क्वेश्चन्स पण मी घेऊनच आलेलो. त्यानंतर बघा, हा डिफ्लेक्शन ऑफ बेंडिंग स्ट्रेस झालं, स्लोप अँड डिफ्लेक्शन, डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेस, थेरीज ऑफ टॉर्शन म्हणजे टॉर्शन स्ट्रेस अँड स्ट्रेन. क्लिअर. पूर्ण हा सिलेबस आपला कव्हर झाला, राईट. हे एवढा आपल्याला सिलेबस घ्यायचा. ऑलमोस्ट मी हा चालू केलेला आहे टॉपिक. याच्यामध्ये फक्त डिफ्लेक्शन ऑफ बीम शिकवायचं राहिलं आणि प्रेशर वेसल हे 2 टॉपिक शिकवायचे राहिले. बाकी सर्व टॉपिक आता आपले झालेले आहेत. परत शिकवणार आहे मी, हे परत शिकवणार आहे. हे सॉम जो आहे तो विषय माझा रिपीट पण शिकवला जाणार आहे. पण ज्यांना सध्या आता करून घ्यायचं वेळ आहे तर तुम्ही ते लोक करून घेऊ शकता. आता क्वेश्चन कुठल्या टाईप मध्ये येतात हे पण सर्वात महत्वाची गोष्ट आहे. 2017ला आलेले क्वेश्चन, ओके. क्वेश्चन सॉल्व्ह करणार नाही, पण ते क्वेश्चन मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करेल की ते किती इझी होते, राईट. जसं की हे बघा, 2 bars of a different material and the same size are subjected to same tensile force. If the bar have a unit elongation in the ratio, elongation या रेशो मध्ये आहे 2:5, right? Then the ratio of modulus of elasticity for two material will be. बघा डिफ्लेक्शन काय राहतं, PL डिवायडेड बाय AE. हे एका बारचं, दुसऱ्या बारचं, हे पहिल्याचं, दुसऱ्याचं, PL डिवायडेड बाय AE दुसऱ्या बारचं. याच्यामध्ये काय काय म्हटलेलं आहे, 2 bars ऑफ अ डिफरंट मटेरियल,
ऑफ अ डिफरंट मटेरियल अँड सेम साईज. सेम साईज आहे म्हणजे एरिया सेम आहे. डिफरंट मटेरियल आहे म्हणजे यंग्स मॉड्युलस वेगवेगळा, राईट. सब्जेक्टेड टू सेम टेन्साइल फोर्स, सो पीपी गेट कॅन्सल. क्लिअर. Two bar of same material, same size are subjected to same tensile force. If the bar have a unit elongation in the ratio, right? Elongation in the ratio म्हणजे डेल्टा 1 बाय डेल्टा L1 बाय डेल्टा L2 दोन्ही दिलेले आहेत. ओके. द रेशो ऑफ मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी विचारलं. एल सेम साईज आहे तर एल ही कॅन्सल. क्लिअर. सो हे काय मिळतंय तुम्हाला, हा 1 बाय E2 म्हणजे E2 वर जातो, E1 खाली येतो. E1 खाली येतो. काय अवघड आहे, राईट. E1 बाय E2 तुम्हाला द्यायचा तर रेसिप्रोकल घ्यायचा, तो 5:2. काय अवघड आहे हो याच्यामध्ये. स्ट्रेट फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन, 5:2. क्लिअर. याच्यामध्ये बीम ऑफ लेंथ एल अँड कोइफिशियंट, हे बघा थर्मल स्ट्रेसेस जे लोक नाही म्हणले ना, थर्मल स्ट्रेसेस वरचा क्वेश्चन, त्यासाठी हा क्वेश्चन ठेवला मी. फॉर्म्युला आहे, क्लिअर फॉर्म्युला आहे. पहिल्याच लेक्चरमध्ये हा फॉर्म्युला मी तुम्हाला लिहून देत असतो. क्लिअर. L coefficient of thermal expansion alpha is fixed at 2 end without stress if the temperature of beam drop by T degree Celsius. What is the axial force develop in the beam? Axial force विचारला. किती सिंपल आहे axial force कॅल्क्युलेट. सरळ स्ट्रेट फॉरवर्ड फॉर्म्युला आहे. क्लिअर. फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन. त्यानंतर हा पण पुन्हा स्ट्रेन एनर्जीचा फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन दिसतोय. 2000 कितीचे, 17च्या 20चे. ओके. त्यानंतर इसेंट्रिसिटी फॉर रेक्टँग्युलर सेक्शन ऑफ विथ बी अँड थिकनेस डी फॉर नो टेन्शन कंडिशन. नो टेन्शन कंडिशन साठी इसेंट्रिसिटी विचार. अगेन फॉर्म्युला बेस्ड, राईट. कॉलम अँड स्ट्रट मधला क्वेश्चन आहे हा. क्लिअर. त्यानंतर द इक्विव्हॅलंट लेंथ विचारली, आता तुम्हाला सांगितली कॉलम अँड स्ट्रट मधले इक्विव्हॅलंट लेंथ. 2 क्वेश्चन आले एकाच टॉपिक मधले. 2 क्वेश्चन म्हणजे किती, प्रत्येक क्वेश्चन कितीला मार्काला आहे, 2 मार्काला. 4 क्वेश्चन, 4 मार्काचे क्वेश्चन 2 एका टॉपिक मधले आले. फॉर्म्युले, राईट. त्यानंतर बघा टॉर्क ट्रान्समिटेड बाय अ सॉलिड शाफ्ट, फॉर्म्युला, डायरेक्ट फॉर्म्युला, राईट. थिन सिलेंड्रिकल, हे बघा प्रेशर वेसल. नाही म्हणताना सिलेबस मध्ये प्रेशर वेसलचा 20 ला आलेला, काहीच 20चं सुटलं नाही, सगळंच करणं आहे फक्त इलेक्ट्रॉनिक सोडून आणि थोडासा आयसी इंजिनचा पार्ट सोडून. क्लिअर. प्रेशर सेल सब्जेक्टेड टू इंटरनल प्रेशर पी, द रेशो ऑफ लॉन्जिट्युनल अँड सर्कम्फरन्शियल स्ट्रेस. डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड न्यूमेरिकल, म्हणजे एकदम इझी क्वेश्चन्स आहेत. क्लिअर. त्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया हे 2017 याचे असतील, 2017चे इथून चालू झाले पुढे. हे 2017चे क्वेश्चन. 2020 मध्ये किती होते फॉर्म्युला बेस, 1 2 3 4 5 6 7, म्हणजे किती पैकी हे 17 इथं चुकून आलं, हे 20चे होतं पहिले, 17 पुढचे होतं, राईट. 20चे क्वेश्चन होतं. किती आले, 7 क्वेश्चन आउट ऑफ 15, जे 14 मार्काचे फॉर्म्युला बेस. मग काय म्हणता तुम्ही, काय विचार करता. 30 मार्काला सॉम येत होतं पहिले, 15 क्वेश्चन सॉमचे यायचे, प्रत्येक क्वेश्चन 2 मार्काला असा, 30 मार्काला स्ट्रेंथ ऑफ मटेरियल विचारलं. म्हणजे एक फॉर्म्युला कमीत कमी 15 ते 20 वेळेस लिहिला गेलाच पाहिजे ते एक्झामच्या अगोदर, तर तो रटतो. आणि जेव्हा असे क्वेश्चन येतात ना, कन्फ्युजनचा काही प्रश्नच येत नाही. स्ट्रेट फॉरवर्ड फॉर्म्युले आहेत, मग कन्फ्युजनचा प्रश्न येतो कुठं, आलं लक्षात. त्यामुळे हे गरजेचं आहे आणि वर्गात घेतलेले आहेत जशाल तसं हे सगळं घेतलेलं आहे. बघा आता 17ला बी हे मोमेंट ऑफ इनर्शिया विचारलं. त्यानंतर इथं पण तुम्हाला काय विचारलं, मोमेंट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शियाच विचारला, राईट. दुसरा फॉर्म्युला. त्यानंतर व्हॉट इज द रेशो ऑफ मॅक्झिमम शिअर स्ट्रेस अँड ऍव्हरेज शिअर स्ट्रेस. बेंडिंग अँड शिअर स्ट्रेस तुम्हाला सांगितलं होतं. ओके. इथं तुम्हाला रिलेशन विचारलं, कशातलं, मॉड्युलस ऑफ यंग्स मॉड्युलस, शिअर मॉड्युलस आणि बल्क मॉड्युलस मधलं रिलेशन विचारलं. त्यानंतर इथं काय विचारलेलं आहे, मॅक्झिमम शिअर स्ट्रेस डेव्हलप्ड, राईट. मॅक्झिमम शिअर स्ट्रेस तुम्हाला इथं कॅल्क्युलेट करायची आहे. त्यानंतर इकडे या, इकडे तुम्हाला बघा आणखीन प्रेशर वेसलचा क्वेश्चन, इलॉंगेशन प्रेशर वेसल मध्ये विचारलेलं, राईट. शिअर स्ट्रेस, इथं शिअर स्ट्रेसचं विचार, शिअर स्ट्रेस ऍट अ लेवल ऑफ न्यूट्रल ऍक्सिस क्रॉस सेक्शन इज गिवन बाय. शिअर स्ट्रेस विचारलं, सिंपलचा क्वेश्चन आहे, काहीच अवघड नाही या क्वेश्चन मध्ये. क्लिअर. त्यानंतर 2 रेशोज ऑफ क्रिटिकल लोड, कॉलम अँड स्ट्रट मधला तुम्हाला जे सांगितलं होतं ना की इफेक्टिव्ह लेंथ वरचा एक चार्ट आहे, 4 कंडिशन सांगितलं, तो चार्ट केला की संपलं. हा पण क्वेश्चन येणार, राईट. आता बघा किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 आणि 8, इथं 8, 17ला 8 आणि 17ला 8 आणि त्याच्या अगोदर कधी 7, 7-8 क्वेश्चन. जर तुमचे फॉर्म्युला बेस किंवा छोटे मोठे न्यूमेरिकल, असा एकही क्वेश्चन नाही की जो सॉल्व्ह केला जाऊ शकत नाही.
तुम्ही 2020च्या नोट्स आणखीनही विद्यार्थ्यांकडे आहेत आमच्या, बघा त्यामध्ये तुम्हाला हे क्वेश्चन मिळतील की नाही, यांचे सोल्युशन मिळतील की नाही. बाकी थेअरी तर सिंपलच आलेली होती, पण हे क्वेश्चन पण सहज मिळून जाऊ शकतात. राईट. मग आता काय प्रश्न पुन्हा आणखीन हा येतो का बाबा 36 सेकंदामध्ये हे क्वेश्चन होतील का? डेफिनेटली होतात यार. डेफिनेटली यू कॅन सॉल्व दिस क्वेश्चन इन 36 सेकंद. अरे फॉर्म्युले आहे, बघितलं की 10 फक्त जेवढा गोळा करायला वेळ लागतो ना तेवढाच वेळ लागतो. सहज पॉसिबल आहे. फक्त आपल्या डोक्यामध्ये स्ट्रेंथ ऑफ मटेरियल डिफिकल्ट आहे हे लोकांनी भरवून दिलं. तुम्ही एकदा माझे क्लास करा, मी स्वतः शिकवतो स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. तुम्ही एकदा करा आणि मग सांगा की सर स्ट्रेंथ ऑफ मटेरियल कसं वाटतं. एखाद्या वेळेस एखादी अडचण येणार, राईट, जसं की एसएफडी बीएमडी मध्ये कधीतरी अडचण येऊन जातात, पण बघा त्याच्यावरही सोल्युशन मी दिले तुम्हाला की कसे सॉर्ट आउट करायचे, फास्ट मध्ये न्यूमेरिकल कसे सॉल्व्ह करायचे, जुगाड कसे आहेत, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लासमध्ये दिल्या गेलेल्या आहेत. आपल्या मेन्सच्या नोट्स पीवायक्यूच्या बुक सहित अवेलेबल आहेत, ऍपमधून घेऊ शकता तुम्ही. पूर्वपरीक्षेच्याही नोट्स अवेलेबल आहेत. या बॅचेस खूप बेस्ट बॅचेस आहेत तुम्हाला तुमचे मार्क सिक्युअर करण्यासाठी. कारण तुम्हाला सांगितलं की टार्गेट 250चं ठेवा मेन्सला, जे की पॉसिबल आहे. कट ऑफ क्लिअर करायचा नाही तर प्रमोशन सुद्धा वेळच झालं पाहिजे. ते त्यासाठी रँक घेऊन यायचा, आणि रँक घेऊन येण्यासाठी तेवढं जेवढं मार्गदर्शन लागेल आम्ही जेवढं सांगतो तेवढंच करा. 250च्या पुढे जाल तुम्ही, हा आमचा शब्द आहे तुम्हाला. फक्त तयारी करा. हे पूर्व परीक्षेचे पीवायक्यूचे बुक सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे, ते सुद्धा घेऊ शकतात. पूर्व परीक्षा मुख्य परीक्षेच्या दोन्हीचे आहेत. कधी काहीही डाऊट असेल तर बिंदास इग्नाइट अकॅडमीला कॉन्टॅक्ट करा. काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये सुद्धा तुम्ही ड्रॉप करू शकता. मी ते कमेंट्स रीड करत असतो, त्याचा रिप्लाय तुम्हाला नक्की देईल. तुझा इथं थांबतो. थँक्यू सो मच गाइस फॉर लिसनिंग. थँक्यू सो मच.